जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठल्याचं पाहायला मिळतं आहे। जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासातले सोन्याचे आजचे दर हे सर्वात जास्त असल्याचं सराफ व्यावसायिकांचं म्हणणं आहे। सोन्याच्या दराने 88,000चा आकडा पार केला आहे, तर चांदीच्या दराने जे आहे 99,000चा आकडा पार केलेला आहे। आपण आता जळगावच्या सराफ बाजारामध्ये आहोत। जळगावच्या सराफ बाजारामध्ये जर बघितलं तर सोन्या आणि चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठल्याचं पाहायला मिळतं आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर हे 88,475 रुपयांवर पोहोचलेले आहे, तर चांदीचे दर हे सुद्धा 99,100 रुपयांवर पोहोचलेले आहे। त्यामुळे चांदीचे दर हे कुठेतरी 1,00,000च्या उंबरठ्यावर, तर सोन्याचे दर हे कुठेतरी 90,000च्या उंबरठ्यावर पोहोचले असून चांदीची खरेदी जी आहे ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती असेल, रुपया ढासळतो आहे। दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी जी घोषणा केलेली आहे त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन धोरणांमुळे, या सर्व कारणांमुळे जे आहे सोन्या चांदीचे दर हे वाढत असल्याचं सराफ व्यावसायिकांचं म्हणणं आहे। मात्र कुठेतरी जळगावच्या सराफ बाजारामध्ये जे आहे सोन्या चांदीचे दर हे विक्रमी असून कुठेतरी सोने चांदीची खरेदी ही ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं पाहायला मिळतं। मात्र दुसरीकडे जे आहे ज्यांनी कमी भावामध्ये सोन्याची खरेदी केली होती त्यांना चांगला परतावा मिळत असल्याने सोन्याच्या मोडकडे जे आहे ग्राहकांचा कल वाढल्याचं चित्र हे जळगावच्या सराफ बाजारात पाहायला मिळतं। मात्र लगन सराईचे दिवस आहे आणि सोन्या चांदीचे जे विक्रमी दर आहेत त्यामुळे कुठेतरी वऱ्हाडी मंडळी असेल किंवा ग्राहकांच्या खिशाला कुठेतरी कात्री बसलेली असून ग्राहकांचं किंवा महिलांचं असेल, गृहिणींचं असेल, हे बजेट कुठेतरी कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।